मोठी बातमी आहे। माळेगाव साखर कारखान्याविषयीची बातमी आहे। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि अजित पवार यांनी आपले काका शरद पवारांची भेट घेतली आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नावर तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काय सांगाल, या काका पुतण्यामध्ये नेमकी कशाविषयी चर्चा झाली असावी? आजच एक मोठी बातमी अशी आलेली आहे की साखर कारखान्यांच्या संदर्भामध्ये गाळप हंगाम हा 1 नोव्हेंबर पासून सुरू होतोय। खरं तर तो हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु राज्यात आता जी काही परिस्थिती, ओल्या दुष्काळाची सदृश परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाणी ठिकठिकाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय, त्या पार्श्वभूमीवर काल महत्त्वपूर्ण एक निर्णय घेण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 रुपये आणि 5 रुपये हे पूरग्रस्तांसाठी कापले जाणार आहेत प्रति टनामागे। हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यानंतर आज आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट त्यांच्या काकांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरवर गेले होते। ही त्यांची तब्बल तासभर भेट झाली आणि त्यानंतर जेव्हा अजित पवार बाहेर आले तेव्हा त्यांच्याकडून अशी प्रतिक्रिया मिळाली की साखर प्रश्नावर आणि विशेषतः माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। हे दोघेही त्यांच्या संचालक मंडळावर आहेत आणि त्यामुळं अनेक वेळेला आपण बघतो की जेव्हा या साखर कारखान्याच्या संदर्भातल्या काही बैठका असतात त्यावेळेला हे दोघेही जण एकत्रित येताना आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्या भेटी आतापर्यंत कारखान्याच्या परिसरातल्या जे काही कार्यालय त्या ठिकाणी होताना आपण बघितल्या होत्या। आज ही भेट घेण्यासाठी थेट अजित पवार वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले। कदाचित अजित पवार हे राष्ट्रवादी 2 झाल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या आत शरद पवारांना भेटण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरवर गेले होते। त्यानंतर आता तब्बल 2.5-3 वर्षानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे वायबी चव्हाण सेंटरला गेले असावे असं दिसून येत आहे। एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल ही की अजित पवार हे थेट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वायबी चव्हाण सेंटरवर पोहोचले होते। बरोबर आहे, त्यामुळे आता नेमकी काय चर्चा झाली याविषयी उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर पूरग्रस्तांना जी मदत दिली जाणार आहे त्याविषयी या दोघांनी काही डिस्कस केलंय का, हाही प्रश्न आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमधील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेले होते अजित पवार, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला होता पूरग्रस्तांविषयीचा। साखर कारखान्यांकडून ही मदत दिली जाणार आहे पूरग्रस्तांना आणि याच पार्श्वभूमीवर आता माळेगाव साखर कारखान्यावर असलेले हे दोन्ही नेते, जे वेगवेगळ्या पक्षामध्ये सध्या असले तरी देखील काका पुतण्या ते आहेत आणि त्यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता एक उत्सुकता निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर यांनी नेमकी काय चर्चा केली असेल, शेतकऱ्यांना, जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना आणखी काही मदत दिली जाणार का, याकडे सुद्धा लक्ष असतानाच आता माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नावर तासभर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे आणि मुंबईमधल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही भेट झालेली आहे। त्यामुळे ही तात्काळ भेट नेमकी कशासाठी होती हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शशिकांत शिंदेजी, एकीकडे राज्यामध्ये पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे, नुकसान भरपूर झालंय आणि दुसरीकडे कारखान्यांकडून मदत दिली जाणार आहे, अशामध्ये अजित पवारांनी शरद पवारांची ही भेट घेतली, याविषयी तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली? कल्पना नाहीये, फक्त एवढंच आहे की पवार साहेबांच्याकडे ज्या वेळेला या राज्यामध्ये अडचणी किंवा कुठल्याही प्रकारचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा अनुभव म्हणून निश्चितपणाने विरोधक जरी असले तरी पवार साहेबांचा सल्ला घेणं बरोबर हे सत्तारूढ पक्षाची भूमिका असेल तर त्याचं स्वागत आहे। मला वाटतं की आताच्या परिस्थितीत शशिकांत शिंदे सर, सत्तारूढ पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा आपल्याकडे आहे, सुनील तटकरेजी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तटकरे सर, ही भेट नेमकी कशासाठी होती याविषयी माहिती तुमच्यापर्यंत काही पोहोचली आहे? मी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती शिवर्धन तालुक्याच्या आहे। ती भेट जर का असेल तर एकतर जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये असू शकते किंवा वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय बैठका असतात त्या निमित्ताने ते असू शकते। त्याच्यामध्ये वेगळं वागवं वाटण्याचं काही कारण नाही, ही काय राजकीय भेट नाही। राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा आज ज्या काही वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी आहेत त्या संस्थांचे अनेक प्रश्न असतात किंवा संस्थांमध्ये आदरणीय पवार साहेब आहेत, अजितदादा सुद्धा संस्थांच्या मध्ये आहेत,
अशा वेळेला संस्थांच्या सुद्धा मिटिंग असू शकतात. तटकरे सर, जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात यामध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. एकीकडे कारखानदार जी मदत सरकारकडून दिली जाणार आहे कारखानदारांकडून घेऊन त्याला विरोध करतायत अशी माहितीही समोर आली आहे. नाही, मला याच्यातलं काही तपशीलवार माहिती नाही. मला एवढं नक्की माहिती आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं एक शैक्षणिक संस्था आहे ज्याच्यामध्ये पवारसाहेब अध्यक्ष आहेत. दादा सुद्धा त्या कारखान्याचे आता चेअरमन झाल्याचे असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष पदसिद्ध त्याच्यावरती असतात. त्या संदर्भात मिटिंग होती किंवा अन्य काय कारणाच्या बाबतीमध्ये होती, मला काय त्याच्यातलं काही माहिती नाही. आता आपण माळेगावचा उल्लेख केलात म्हणून मी आपल्याला त्याला पूरक अशापैकीच बोललो. बाकी मला त्याच्यात माहिती अशी काही कारण नाही. पण त्याच्यात राजकीय अनवर्थ काढण्याची काही गरज नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच काही वेगळा विषय असेल की ज्याच्यातून त्या सगळ्या परिसराला राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल तर ती चर्चा झाली असेल. शशिकांत शिंदेजी, तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, मगाशी तटकरे साहेब म्हणाले त्याप्रमाणे मला पण वाटतं की ज्या वेळेला राज्याच्या काही किंवा कुठल्या संस्थेच्या हिताच्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून काही चर्चा होत असेल तर त्याला काही वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, वावगं नाही. शेवटी अनुभवाचा उपयोग हा सरकारला जर होत असेल तर निश्चितपणाने त्याचा सरकारला उपयोग किंवा सल्ला घेतला तर त्यात काय राजकारण आणण्याची गरज नाही. परंतु आपण जे मगाशी सांगितलं त्याला मी सकाळी सुद्धा स्टेटमेंट दिली होती की आता आपण सगळेजण त्या ठिकाणी शेतकरी म्हणून उद्ध्वस्त झाले करत असताना अनेक संस्था घेतात. पण माझं एकच त्यांना अशी विनंती होती सरकारला की आपण ही जे आपण शेतकऱ्यांकडून आता ते प्रति टन आपण ऊसाच्या याच्यातून जी आकारणी करून शेतकऱ्यांच्या मग ते कारखाने देणार आहात. माझं म्हणणं एक बळीराजा उद्ध्वस्त झाला. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे आणि तुमची ही विनंती तटकरे साहेब मान्य करतील असं आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद तुमच्या दोघांचेही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.